राजकारण न करता तळोदा शहराच्या विकासासाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र यावे, आमदार राजेश पाडवी यांचे पत्रकार परिषदेतून भावनिक आवाहन। शहरवासियांना भौतिक सुविधा पुरवणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे। दरम्यान तळोदा शहरातील काही प्रभागामध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा बाबतीत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत। नागरिकांना मूलभूत सुविधा देताना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव केला जाऊ नये, तसेच सत्ताधारी व विरोधकांनी राजकारण न करता शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावे, समन्वयाने कामे करून शहराचा विकास साधावा, असे भावनिक आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी पत्रकार परिषदेतून केले। तळोदा येथील शासकीय विश्रामगृहात काल दिनांक 3 रोजी भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आमदार राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। यावेळी नगरसेवक अजय परदेशी, भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी, नगरसेवक शिरीष माळी, सुभाष चौधरी, युवा नेते जितेंद्र सूर्यवंशी, कपिल कर्णकार, नगरसेविका रत्ना चौधरी, जयश्री महाले, शिवसेनेचे नगरसेवक अनुप उदासी, हितेंद्र क्षत्रिय, शेख नदीम, शेख युनिस, नगरसेविका अनिता परदेशी, प्रतीक्षा दुबे, संदीप परदेशी, जितेंद्र दुबे यासह भाजपाचे प्राध्यापक विलास डांबरे, विधानसभा प्रमुख नारायण ठाकरे, जगदीश परदेशी, पंकज राणे, प्रदीप शेंडे, शिवसेनेचे विकासवीर गोसावी आदी उपस्थित होते। दरम्यान नुकत्याच झालेल्या तळोदा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सफाई कामगारांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये झालेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी यांनी आपली भूमिका या पत्रकार परिषदेतून मांडली। यावेळी त्यांनी राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे महायुतीचे सरकार आहे, त्याच धर्तीवर आपण शहराच्या विकासासाठी एकत्रित येऊन काम केले पाहिजे। भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे नगर विकास खाते आहेत। या तीनही ठिकाणाहून आपण शहराच्या विकासासाठी निधी आणू शकतो, मात्र त्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्रित येऊन काम पाहणे गरजेचे आहे। त्यातून शहराच्या विकासाला मोठी चालना मिळून शहरवासियांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असा विश्वास आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी व्यक्त केला। पुढे आमदार पाडवी बोलताना म्हणाले, राजकारण निवडणुकीपुरते असते, निवडणूक संपली की विरोध विसरून सत्ताधारी विरोधक एकत्र येऊन विकासाची कामे केली पाहिजे। शहराच्या विकासासाठी मी हद्दवाढ, बायपास रस्ता, पाणीपुरवठा योजना यासाठी शासन स्तरावरून कोट्यावधीचा निधी आणलेल्या निधीचा वापर प्रत्येक प्रभागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुविधांसाठी करतो। शहराचा पाणी प्रश्न सुलभ व्हावा यासाठी विविध प्रभागासाठी 11 बोरवेल दिल्याचे उदाहरण देत आपण काम करताना कधी दुजाभाव करत नाही। लोकांनी आपल्याला शहराच्या विकासासाठी निवडून दिले, त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आपली नैतिक जबाबदारी आहे, या भावनेतून आपण काम करल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आपसातील मतभेद बाजूला सारून राजकारण न करता शहराच्या विकासाला प्राधान्य देत सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे। विरोधक जर एक पाऊल पुढे आले तर आम्ही 2 पावले पुढे येण्यास तयार राहू, अशी सामंजस्याची भूमिका घेत शहर विकासासाठी विरोधक व सत्ताधाऱ्यांना एकत्र येण्याची साथ आमदार राजेश पाडवी यांनी या पत्रकार परिषदेतून घातली आहे। या भावनिक साधेला सत्ताधाऱ्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि तळोदा शहराच्या विकासासाठी आपसातील मतभेद बाजूला सारून राष्ट्रवादी आणि भाजप, शिवसेना एकत्र येणार का, याविषयी शहरवासियांना उत्सुकता लागून राहिली आहे। शहराच्या बाहेरून त्या ठिकाणी वाहनं जात आहेत, अवढं वाहनं, त्याच्यामुळे शहरात जो मेन रोड त्या ठिकाणी फार अडचणी व्हायच्या। भरलेले ट्रका, ऊसाच्या ट्रका, केळीच्या ट्रका, 2 ट्रका आणि बस वगैरे आली तर त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम व्हायचं, म्हणून आपण तो बाहेरून रस्ता घेतला, तो देखील आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, ग्रीन झोनचं येलो झोन करून द्यायचं, अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे ते। 1-2 फक्त त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सह्या बाकी आहे, त्यांना मी सांगितलं महिन्याभरात करतो, त्यात 15 दिवस होऊन गेले, तर तेही आपण लवकरात लवकर करणार आहे, त्यांचे प्रश्न सोडवणार आहे। कारण त्यांनी कुठलाही मोबदला न घेता आपल्याला ती जमीन DP रोड आहे म्हणून त्यांनी दिलेली आहे, त्यांचे अधिकार आहे, आपण समजू शकतो। बरेच दिवस झाले त्या गोष्टीलाही अजून झाले नाही म्हणून तेही नाराज आहे, परंतु मी त्यांना आश्वासन दिलेलं माझ्या वतीनं, नगरपालिकेने दिलं नाही किंवा कोणी दिलं नाही, पण आमदार म्हणून मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की तुम्हाला ज्यांच्या क्षेत्रामधून, त्यांच्या शेतामधून हा जो रोड गेलेला आहे बायपास, त्या सर्वांना येलो झोन करून द्यायचं मी शब्द दिल्यानंतर तो पाळणार आहे मी। फक्त त्यात लेट होतोय, काही भरपूर क्युरीज होत्या शासनाच्या धोरणानुसार की आपण एखादा रस्ता ग्रीनचा येलो करताना किती जमीन आपण येलो करू शकतो, त्याच्यानुसार ते क्युरी काढत त्यात 2-3 वर्ष निघून गेले। परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावेल, आपण तो रस्ता सुरळीत चालू द्यावा अशी विनंती करतो आपल्या माध्यमातून। आम्ही दिलेला शब्द 100% पाळणार आहे। शासनही त्याला पॉझिटिव्ह आहे, शासनाने त्याला सकारात्मक त्या ठिकाणी सर्व शेरे दिलेले, सर्व फक्त अधिकारी काही सुट्टीवर गेले असल्याने ते झालं नाही, परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये होणार आहे। एक
ज्या योजना आपण आणल्या प्रशासक असताना त्या 2024 आणि 25च्या आहेत, आता त्या पूर्ण होत आहेत. त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत, ते आपण कुठलंही राजकारण न करता लोकांना त्या सुविधा पुरवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. महायुती सरकार आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, BJP आहे. कुठलाही हा माझा तो माझा असं न करता सर्वांनी सहकार्याची भूमिका घेत ते रस्ते कसे पूर्णत्वास जातील, पाणी पुरवठा योजना कशी पूर्णत्वास जाईल, यासाठी आपण सर्व प्रयत्नशील आहोत. परंतु काही ठिकाणी असं दिसून आलं, निदर्शनात आलं की एक अल्पसंख्याकामध्ये आम्ही काही निधी आणला होता, 18.5 कोटी होता, त्यात काही तळोद्याला होता, काही शहाद्याला होता. शहाद्याची कामं पूर्ण झालेली आहेत त्या अल्पसंख्याकमधली, आणि तळोद्याची शिल्लक होती ती आम्ही पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. परंतु यंत्रणा ही नगरपालिका असावी असं त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे की PWD मार्फत व्हावं. ज्या लोकप्रतिनिधीने आणलं आहे त्यांना अधिकार आहेत की यंत्रणा कुठली ठेवावी. शासनात असं GR आहे की जो लोकप्रतिनिधी जे कामं त्या ठिकाणी सुचवेल आणि आणेल, मंजूर करून आणेल, त्या लोकप्रतिनिधीने ते यंत्रणा ठरवायची आहे की नगरपालिका करेल की PWD करेल. त्यानुसार मी PWD त्या ठिकाणी ऑप्शन दिलं आहे. ते आता त्याचे टेंडर देखील झालेले, परंतु त्याच्यामध्ये या ठिकाणी नगरपालिकेतर्फे त्यांनी कोर्टामध्ये पिटिशन फाईल केलं आहे की ह्याला स्थगिती द्यावी म्हणून. तर विकास कामांमध्ये कुठलंही राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे. जे रस्ते ज्यांनी दिलेत त्या समाजाने, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जेव्हा बायपास काढला त्या समाजाने आपल्याला सहकार्य केलं, त्या ठिकाणी त्याच्या कब्रस्तानमधून आपण बायपास काढला, तर त्या समाजालाही आपल्याला न्याय द्यायचा आहे. त्या समाजाला म्हणून त्या समाजामध्ये आपण त्या ठिकाणी रस्ते टाकलेत. त्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी तुमचे सर्व रस्ते करून देऊ, आम्ही गटारी करून देऊ, म्हणून ते आपण त्या ठिकाणी कामं घेतलेली. त्याच्यामध्ये आता अडथळा येतोय, हे योग्य नाही असं माझं म्हणणं आहे. तर हे सर्व राजकारण बाजूला ठेवून तळोद्याचा विकास कसा जलद गतीने लवकर होईल, तळोदा शहर सुंदर कसं होईल, स्वच्छ कसं होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. म्हणून या ठिकाणी आज शिवसेनेच्या वतीनं, BJPच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद आणि आढावा बैठक आयोजित केली. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात, मनापासून आपलं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. जो मी काय संदेश देतो आहे तो सर्वांसाठी आहे. सर्वांनी एकमेकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. महायुती सरकार आहे, सर्वांना घेऊन चालणारं सरकार आहे, सर्वांसाठी काम करते. तर त्याच्यामध्ये कुठलाही पक्षपातीपणा किंवा मग विकासाला अडथळा होईल अशी कोणी भूमिका घेऊ नये अशी सर्वांना मी विनंती करतो. या ठिकाणी बरेचसे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवसेनेचे आहे, BJPचे आहेत. त्यांनाही काही बोलायचं आहे. आपल्यालाही काही प्रश्न असतील ते विचारू शकता, आणि त्यांनाही काही बोलायचे ते आपल्या माध्यमातून सर्वांना काही त्यांना म्हणायचं आहे लोकांना, ते ह्या ठिकाणी मांडतील. लोक घरपट्टी भरतात, जे लोक पाणीपट्टी भरतात, ते लोकप्रतिनिधी असो, जनप्रतिनिधी असो किंवा सामान्य माणूस असो, जे भरतात त्यांच्या घरातून जे आपण कचरा बाहेर काढतो तो घराच्या बाहेरून घेऊन जाणं, त्यांच्या परिसर स्वच्छ ठेवणं ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. तर त्यांनी केलं पाहिजे हे. त्या पद्धतीने आपण सूचना त्या सफाई जे काही ठेकेदार आहेत, घनकचरावाले, ते ठेकेदारांनाही बोलवून त्यांना सूचना दिल्या की यापुढे कुठलीही तक्रार प्राप्त होता कामा नये. आपल्या घरातला कचरा आपण बाहेर काढला की तो बाहेर नेऊन फेकण्याची जबाबदारी, घराच्या बाहेरचा कचरा, रस्त्यावरचा कचरा घेऊन जाण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. त्यात कोणाचं खाजगी काम नाही. ही जबाबदारी पूर्णपणे ही नगरपालिकेची आहे. त्यांना घरापर्यंत पाणी पोचवणं आणि त्या घरातला त्यांचा कचरा बाहेर काढून दिल्यानंतर तो बाहेर नेऊन त्याचे मार्गी लावणं ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. म्हणून असं होता कामा नये असं आपण त्या ठिकाणी ठेकेदारांना आपण ताकीद दिलेली आहे. ह्याच्यापुढे असं होणार नाही, ठेकेदारांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक वॉर्डमध्ये सर्व ठिकाणी सफाई दररोज झाली पाहिजे. त्यांनी QR कोड काहीतरी दिलेला आहे, त्याचा वापर करा. आणि आता त्यांना COना सूचित केलं आपण की प्रत्येक गल्लीमध्ये एक डायरी ठेवा, आणि त्या ठिकाणी त्या डायरीवरती त्या गल्लीतला एकतरी व्यक्ती सही करेल की आज या ठिकाणी घंटा गाडी, कचरा गाडी येऊन घेऊन गेली आहे, असं त्या ठिकाणी नियोजन करण्याबाबत मी COना आदेशित केलं आहे. त्या पद्धतीने डायऱ्या ठेवल्या जातील. लोकांचा बी कार्यक्रम होता, तर मी CO साहेबांजवळ बोलत होते. मॅडम आणि तो त्यांचा नगरसेवक डायरेक्ट आरे तुरेच्या बाजूवर आले माझ्यावर.
मी सीओ साहेबांजवळ बोलत होते साहेब, लगेच ते तिकडनं लगेच काय बोलायला लागून गेलो. एवढा कार्यक्रम चालू असताना ते सांगायचे आमच्या घरात येऊन त्यांच्या घरात येऊन साफसफाई केली म्हणे, असं तसं असं सांगायला लागले. ते कामाला येते जेव्हापासून प्रशासक आहे तेव्हापासून आम्ही स्वतःच बोलवत नाही. त्यांनी जे आरोप केला सफाई कर्मचारी घरी बोलून कामं करतात, पूर्ण चुकीचे आरोप आहे. मुख्य संपादक विष्णू पाटील. खानदेश प्रेरणा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.